नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. छत्रपती संभाजीनगरामधली घटना तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिली. त्या कवड्या डोंगरावरून पडलेला तो मुलगा, त्याच्यासोबत त्याचे वडील आणि त्याच्या मागून उडी मारलेली त्याची आई आणि संपूर्ण कुटुंब एका क्षणामध्ये उद्ध्वस्त झालं. त्या सगळ्या गोष्टी मी पाहत होतो, बातम्या पाहत होतो. मी कोणत्याही गोष्टीवरती लगेच प्रतिक्रिया देत नाही. मला अनेक जण म्हणतात की याच्यावरती बोललं पाहिजे, पण मी लगेच प्रतिक्रिया दिली नाही. मी जेव्हा पाहिलं या घटनेच्या सखोल चौकशीमध्ये गेलो, अनेक जण बातम्या पाहिल्या, आयफोनमुळे असं झालं, तसं झालं. नंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी बाहेर येऊ लागल्या हळूहळू आणि नंतर म्हटलं की या गोष्टीवरती बोललं पाहिजे. तुम्ही पाहता की नाही, अनेक चांगल्या व्हिडिओज लोक पाहत नाहीत, पण माझी कालची एक व्हिडिओ होती आणि ती होती की सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयावरती. ती व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पहा जर पाहिली नसेल तर. आता तुम्ही म्हणाल तिचा आणि हिचा संबंध काय, तर आहे, थोडाफार संबंध आहे, थोडाफार आहे, पण आहे, तो महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये देखील बऱ्याच काही गोष्टी मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगितल्यात. त्यामुळे ही व्हिडिओ झाली की ती व्हिडिओ एकदा पहा, म्हणजे तुम्हाला या सगळ्या प्रकरणाविषयी किंवा तुमच्या संपूर्ण आयुष्याविषयी तुम्हाला एकदम व्यवस्थित समजून जाईल सगळं. छत्रपती संभाजीनगर मधली ही घटना एक अशी घटना होती की जी प्रत्येकानं एकदा समजून घेतली पाहिजे आणि प्रत्येकानं एकदा आपल्या कुटुंबामध्ये असं काही आहे का, असं काही होतंय का, त्याची थोडीशी शहानिशा केली पाहिजे. आणि जी काही घटना तुमच्या बाबतीमध्ये जर कुठे साम्य ठेवत असेल तर नक्की तिच्यावरती काय उपाय केला पाहिजे, या सगळ्या सविस्तर गोष्टींविषयी आपण बोलूया. घडलं असं, त्यावेळेला तो मुलगा आहे, त्या मुलाने जीव दिला. त्याचे आईवडील देखील तिथं होते, तिथं नातेवाईक देखील त्याने बोलवले. तो जेव्हा जीव द्यायला तिथे गेला, तेव्हा त्याने पोलीस वगैरे सगळी लोक आली, त्यांनी आई वडिलांना बोलून घेतलं, नातेवाईक सगळे आले आणि मग त्याच्यानंतर जी घडायची ती घटना घडली. वडील गेले, आई गेली, तो मुलगा गेला. आता तिथं आयफोन आणि या सगळ्या गोष्टी ज्या काही लोक सांगत होते, तो असेल ही एक छोटासा काही मुद्दा असेल तो, पण त्याच्या मागची जी काही गोष्ट होती, ती जी काही समोर आली की हे जे काही प्रकरण घडलंय हे कौटुंबिक वादातून प्रकरण घडलंय. आता ऐका, व्हिडिओ व्यवस्थित ऐका. त्याच्या आईचे काही जुने व्हिडिओज बाहेर आले, तिच्या व्हिडिओज, तिच्या माहिती सगळ्या जे काही युट्यूब आणि या सगळ्या सोशल मीडिया माध्यमांवरती त्याची जी आई टाकत होती, त्या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या आणि त्याच्यामध्ये प्रकर्षानं गोष्ट जाणवते किंवा दिसते. ती गोष्ट म्हणजे त्यांचा कौटुंबिक वाद. तो असा एक छोटासा संक्षिप्त रूपामध्ये तुम्हाला सांगतो आणि मग महत्वाच्या विषयाकडे येऊया. तो विषय किंवा ते जे मी सांगतोय ते न ऐकल्याशिवाय जाऊ नका. आणि तुम्हाला जर जायचं असेल तर मग तुम्ही या प्रकरणाला समजून घेतलं नाही आणि तुम्ही याचा निष्कर्षापर्यंत पोहोचला नाही. त्यामुळे ऐका व्यवस्थित. त्या बोलण्यातून किंवा त्या सगळ्या गोष्टीतून असं दिसतंय की त्यांचं कुटुंब होतं, आई वडील, हिचा नवरा म्हणजे ह्या मुलाचा बाप, त्याला बहीण असो का असेल, त्याच्यानंतर त्याची आई, ती मुलं आणि अशा पद्धतीचं एक कुटुंब एक आहे. त्याच्यानंतर असं झालं किंवा तिच्या बोलण्यातून असं समजतंय की तिची बहीण आहे, ती बहीण या भावाला तिच्या आई वडिलांपासून तोडते. हे सर्रास आजकाल व्हायला लागलंय. काही विशिष्ट ननंदबाया आपल्या बोट घालायला येतात, ते तुम्हाला आता काही नव्याने सांगायची गरज नाहीये. सामान्य लोकांच्या घरामध्ये सर्रास त्या सगळ्या गोष्टी चालल्यात. तर ऐका, ते भांडणाचं असं झालं की त्या बहिणीमुळे तो त्या आई वडिलांपासून लांब गेला, असं त्याच्या पत्नीचं म्हणजे याच्या आईचं, त्या मुलाच्या सांगणं आहे. त्या व्हिडिओज मधून या सगळ्या गोष्टी ती बोलते. पैशासाठी आधी तू तुझ्या आई बापाचं म्हातारपणाचा सहारा दूर केलास आणि आज त्याच पैशासाठी तू तुझ्या भावाचा म्हातारपणाचा सहारा दूर केलायस. कुठं फेडशील ग हे पाप? जो माझा संसार उद्ध्वस्त केलाय ना तू, तुझ्याही मुलांचा संसार होणार नाही बघ. याचं हे जे पाप आहे ना, तुला कुठेतरी येऊन फेडावंच लागणार. त्या व्हिडिओमध्ये हे लिहिलंय की जेव्हा तू आजारी होतास, म्हणजे तो नवरा जेव्हा आजारी होता, तेव्हा मी तुझ्यासाठी एवढं सगळं लक्ष दिलं, एवढं सगळं काही केलं, पण तुला मी आता वाईट झाले आणि तुझी बहीण गोड झाले. म्हणजे प्रकरण एक अशा पद्धतीचं आहे की आता म्हणजे जे काही रिसेंटली आता जे काही त्यांची वाद आणि या सगळ्या गोष्टी चालू होत्या, त्यातून असं दिसतंय की बहीण आता त्याला गोड झाली आणि बायकोसोबत तो भांडण करतोय. तो नवरा जो कोणी तिचा आहे, याचा वडील ज्या मुलाचा वारलाय, तो वडील जो बाहेर आताच्या एका विशिष्ट काळामध्ये तो घरामध्ये सहसा येत नसायचा किंवा ही दोघं सतत भांडत असायची, नवरा बायको सतत त्यांचे वाद, सतत नको तसल्या गोष्टी, बाहेर राहणं, नको तसल्या गोष्टी करणं. त्याच्यामध्ये ननंदबाई काही इकडे आगीतून तेल की काय, कसं काय तेल कुठून काय निघायचं काही ठाऊक नाहीये, या सगळ्या गोष्टी चालू होत्या. त्याच्यामुळं त्या मुलाला इतकं डिप्रेशन आलं किंवा इतक्या सगळ्या गोष्टी आल्या की त्याला ते सहन होईना. त्याला ते असं अत्यंत त्याच्या डोक्याच्या वरून पाणी जायला लागलं. आता जरा येऊया असं शेवटला, या सगळ्या गोष्टी करूया आणि जीव दिला, पण हे सर्रास बऱ्याचशा घरामध्ये होत आहे. काल मी तुम्हाला म्हटलं ना, व्हिडिओ पहा. ते सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे जेव्हा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की आई वडील हे मुलांना बेदखल करू शकतात त्यांच्या संपत्तीतून, ठीक आहे. जी मुलं आई वडिलांना सांभाळतच नाहीयेत, फक्त संपत्तीसाठी टपून बसलेत, त्या मुलांना त्या संपत्तीवर कोणताच अधिकार नसावा या मताचा मी आहेच. पण त्याच्या मागची एक वेगळी बाजू आहे, ती सुप्रीम कोर्ट कधी सांगणार. कारण आजच्या घडीला अनेक वेळा असं होतंय की एखादी सुनबाई घरामध्ये आली आपल्या मुलाची की हळूहळू आईचं आणि वडिलांचं मुलींशी जास्त कनेक्ट होऊ लागतो. कारण त्यांना वाटतं की आता सुनबाई आली म्हणताना हा वेगळा झाला, आता हा काय आपला ऐकणार नाही, त्याचा हा सगळा इकडे निघून गेला. पण त्या बिचाराला माहित असतं की माझी बायकोही मला महत्वाची आहे, माझे आई वडीलही मला महत्वाचे. पण ही ननंदबाई बाहेर गेलेले आपल्या तिकडं झक मारा ना तुम्ही तुमच्या घरामध्ये झक मारा. एकदा तुम्हाला दिले लग्न करून, तुमचा संसार आहे, तुमचं घर आहे, पैसा, प्रॉपर्टी, सगळ्या गोष्टी तुमच्याकडे, मग तुम्ही मागे वळून कशाला पाहता? आई वडिलांचं काही होत नाही, ते राहतात बरोबर राहतात, तो बरोबर सगळं मॅनेज करतोय, त्याला एवढी अक्कल आहे, तोही समाजामध्ये फिरतोय, तोही गावकी सगळ्या गोष्टींमध्ये फिरतोय, मित्रपरिवार आहे, नातेवाईक, त्यालाही माहिती आहे की मला काय करायचंय. मी जर काही
चुकीचं केलं तर मला बोलणारा, बोटं दाखवणारा समाजही आहे. त्याच्यामुळं त्याला माहिती आहे नक्की काय करायचं, कसं करायचंय. एकत्र राहून वाजत राहण्यापेक्षा, एकत्र राहून भांडत राहण्यापेक्षा आपण थोडंसं दूर राहूया, आई वडिलांनाही सांभाळूया, आपणही व्यवस्थित राहूया. पण ही नणंद नावाचं जे काही अस्वल आहे ते अशा लोकांना जगू देत नाही. आणि मग कुठेतरी आई बापाला त्याच्याविषयी भडकवायचं, सुनेविषयी भडकवायचं, आपण कुठेतरी एंट्री करायची, जावयाची कुठेतरी एंट्री करायची, मग या प्रॉपर्टीवरती आपले हक्क सांगण्यासाठी. अशी कितीतरी उदाहरणं आहेत की आजच्या घडीला भावांना कोर्ट कचेऱ्यांमध्ये खेचणाऱ्या बहिणी देखील आहेत. हे देखील आपण विसरायला नको. मग सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलाय ना, तो एक त्यांच्या समोर एक आलं प्रकरण म्हणून त्यांनी ते सुरवून टाकलं, पण त्याच्या मागच्या कितीतरी अशा असंख्य बाजू आहेत की ज्या सांगितल्या जात नाहीयेत. मग नंदबाई सांगणार की नाही, हा कसा तुम्हाला सांभाळेल, मला वाटतच नाही हा तुम्हाला म्हातारपणामध्ये सांभाळेल, हा तुम्हाला बघणारच नाही, आता बायकोचा बैल झाला, आता आम्हीच तुम्हाला बघू शकतो, तुमचा जावई आणि तुमची मुलगीच तुम्हाला पाहू शकते, त्यामुळे जे काही ते तुम्ही आमच्या नावावरती करा, आमच्याकडे राहायला या. आणि हे आई वडील त्यांच्या कुबड्या गेलेले असतात, म्हणजे त्यांचे डोकं चालत नाही, म्हणजे इतके नालायक असतात काही लोक, इतके नालायक म्हणजे चला बोलू नये अशी कितीतरी प्रकरणं आजूबाजूला घडतात. म्हणजे तुम्ही कधीतरी कौटुंबिक न्यायालयामध्ये जा. तुम्हाला फॅमिली कोर्ट माहिती आहे, आपल्या आजूबाजूला सगळ्या जिल्ह्यांमध्ये किंवा मुख्य ठिकाणी फॅमिली कोर्ट्स आहेत. त्या कोर्टामध्ये जा किंवा त्या वकिलांना जाऊन भेटायचं, म्हणायचं तुमच्यापाशी जवळ किती प्रकरणं अशी येतात किंवा कोणती प्रकरणं नक्की येतात, त्याचा अभ्यास केला की मग तुम्हाला समजून जाईल की आपला समाज नक्की कुठल्या दिशेने चाललाय. आजकाल जी काही सून येते तुमच्या घरामध्ये, लग्न करून येते, तिला नाही जमत काही गोष्टी, ठीक आहे, तू वेगळी राहतील, पण असा अर्थ होत नाही की तुम्हाला त्यांनी रस्त्यावर सोडून दिलं. मग तेल टाकणारे तेल टाकतात आणि मग या सगळ्या गोष्टी अशा होतात. आणि हे प्रकरण त्याचंच एक उत्तम उदाहरण आहे. त्या मुलाने ज्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी लहानापासून पाहिल्या, त्या गोष्टी त्याला आज इतक्या टोकापर्यंत घेऊन आल्या, इतक्या एक्स्ट्रीम लेवलला घेऊन आल्या की त्याला असं वाटू लागलं की आता जगण्यात काही अर्थ. चला बापही असा झाला, आईचंही असं झालं, ती माझी आत्याही तसली हरामी निघाली, ती माझी आजी आजोबा, त्या पूर्ण कुटुंबाने मला फ्रस्ट्रेट करून टाकलंय. मी जेव्हा बाहेर जातो, मी जेव्हा बाहेरच्या मुलांच्या फॅमिलीज बघतो, बाकी सगळ्या गोष्टी बघतो, किती छान राहत आहेत, किती, मग तो तिथे पाहू लागला, त्याला ते दिसू लागलं, त्याला मग कुठेतरी मनामध्ये वाटत असेल की नाही, आपलं काही योग्य नाही आहे, असल्या याच्यामध्ये मला जगायचं नाही, असल्या फालतू लोकांमध्ये. निश्चित असं वाटतं आणि वाटणारच, कारण तुम्ही जे काही करताना ते मुलांवरती त्याचा परिणाम होत असतो. आजकालची मुलं नाहीये ते असल्या तुमच्या त्या इतिहासामध्ये रमणारी, तुझ्या आजोबाने असं केलं, त्याचे तुझ्या पंजोबाने असे दिवस काढले, कोंड्याची भाकरी खाली, असं दिवस काढले, इथं रस्त्यावरती काम केलं, गटारांमध्ये काम केलं, हे असले दिवस त्यांना नका सांगू. त्यांना एक योग्य माणूस बनवा, त्यांना एक योग्य समाज चालवण्यासाठी सक्षम करा, एवढंच त्यांना फक्त द्या. आम्ही मग अशा शाळेत जायचो, आम्ही तसं, हे नका तुम्ही काय सांगत बसू. तुम्ही काय केलं काय नाही केलं तर त्यांना माहिती आहे, त्यांना कळतंय, ते तुम्ही सांगत नका बसू. तुमच्या चांगल्या गोष्टी आहेत त्या निश्चित सांगा, पण उगाच कुठेतरी महाभारत भटकरून तुमचे त्यांच्या समोर लावत बसू नका, त्याचा काहीही अर्थ होणार नाही. आता अनेक अशी कुटुंब आहेत, चांगली कुटुंब आहेत, चांगली मुलांवरती संस्कार करतायत, चांगल्या पद्धतीनं राहतायत. का माहितीये? कारण त्यांना एकमेकांच्या सीमा माहिती आहेत, त्यांना एकमेकांच्या बाउंड्रीज माहिती आहेत की आपण कुठपर्यंत गेलं पाहिजे. अशा अनेक फॅमिलीज मधल्या ननंदबाई आहेत की ज्यांना माहिती आहे की किती भावाच्या कुटुंबामध्ये लक्ष घालायचं, किती आईबाबांकडे लक्ष द्यायचं. कारण आईबाबा म्हणजे काय असतं माहितीये का? त्यांना जिकडे मिळेल तिकडे धावणार आहे. आजकाल तर तसंच झालंय, सर्रास तसंच झालंय. ज्याच्याकडे पैसा त्याच्याकडे जायचं, जो आपल्याला करेल, मीठ पाणी लावेल, जो आपल्याला बाबा या ये करेल त्याच्याकडे जायचं, बाकी गेलं उडत तिच्याला, आपल्याला काही घेणं देणं नाहीये. असल्या परिस्थितीमध्ये राहणारे आई वडील आहेतच की. कुठं आपण नाकारलं पाहिजे असल्या गोष्टी? नाही नाकारून चालणार. त्यांची संख्या समाजामध्ये वाढली किती, फार फार मोठ्या प्रमाणामध्ये. आईला पण वाटतं मला मुला विचारत नाहीत, असं नाही तसं. त्यांच्यामधला देखील जो मी पण आहे ना, तो काही जात नाही, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही असं म्हणतात. त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. त्या चांगल्या फॅमिलीचे त्यांना एकमेकांच्या बाउंड्रीज, सीमा माहिती आहे, ते कुठं कोणाच्या याच्यामध्ये किती घुसायचं आणि काय करायचं हे त्यांना माहिती असतं. पण आजकालची हरामखोर तशी नाहीयेत. याच्यावरती उपाय काय? मग याच्यावरती उपाय एकच, इतिहास पहा आपला महाभारत घ्या, मराठ्यांचा इतिहास घ्या, घरगुती वादाने आपण संपलो, बाकी हरवणारी ताकद या ख्या जगामध्ये तेही तयार झाली नाही की जे आपल्याला हरवू शकेल. आपण हरलो ते आपल्याकडूनच, आपल्या कुटुंबाकडूनच आणि आपल्या मानसिक त्रासामुळेच. ही गोष्ट प्रत्येकाने फक्त लक्षात ठेवायची. मग याच्यावर उपाय काय? आता तुम्ही मी मगाशी तुम्हाला सांगितलं, निष्कर्ष सांगणार, या घटनेला हात घातलाय, निष्कर्ष सांगणार. मग उपाय काय? मग उपाय एकच, जो महाभारतामध्ये आपला धर्म ज्ञान आपल्याला शिकवतो, आपला धर्मग्रंथ आपल्याला शिकवतो, तो म्हणजे की तुझा आप्तेष्ट असो, तुझा सख्खा असो, नाही तुझा कोणी असो, जो तुझ्यामध्ये येत असेल, जो विनाकारण तुला संपवण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याला संपवल्याशिवाय, त्याला उचलून बाजूला केल्याशिवाय गप्प राहायचं नाही. जेव्हा श्रीकृष्ण महाभारतामध्ये त्या रथावरती बसलेले असतात, की अर्जुन जेव्हा विचारतो की पार्थ, हे समोर असलेले हे देखील माझेच आहेत, मग मी बाण त्यांच्यावरती का चालवायचं, मी त्यांच्यासोबत युद्ध का करायचं? तेव्हा श्रीकृष्ण सांगतात की अर्जुना ऐक, आपले धर्म नीतिमत्ता किंवा आपला धर्म आपल्याला एकच गोष्ट शिकवतो, हे तुझे जरी असले तरी ते चुकीच्या बाजूला आहेत, त्याच्यामुळं त्यांच्याशी लढाई तुला करावीच लागेल, त्यांना तो बाण तुला मारावाच लागेल. हेच आपल्याला करायचंय. तुमची ननंदबाई एखादी हरामखोर आहे ना, उचलून तिला बाजूला फेका.
ती नाही पाहिजे कुटुंबामध्ये. तुमचा भाऊ जर एखादा हरामी आहे ना, उचलून त्याला बाजूला फेका. नाही पाहिजे आपल्या कुटुंबामध्ये. तुमचा जर आजूबाजूचा एखादा चुलता, कुठला नातेवाईक काही जर तुमच्या कुटुंबामध्ये घुसखोरी करत असेल, नको तसल्या गोष्टी करत असेल, लोकांना चढवत असेल, इकडे तिकडे काय करत असेल, सरळ उचलायचे आणि बाहेर फेकून टाकायचे. याच्या पुढे आमच्या घरामध्ये यायचं नाही. तर आणि तरच तुमची कुटुंब टिकतील. जर तुम्ही एकमेकांच्या तंगड्यात तंगडी घालायला गेलात तर तुमचं महाभारत, तुमचं पानिपत झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि हा आपल्याला श्राप आहे, श्राप. म्हणून तुम्हाला म्हणतो ना आम्ही की धर्माचं ज्ञान ठेवा. तुम्ही जेव्हा धर्मज्ञान वाचाल तेव्हा तुम्हाला आयुष्यातली कितीतरी गणित सुटतील, कितीतरी गणित सुटतील. आणि हे उत्तम उदाहरण आहे त्याचं की कसं झालं बघा ना. हळूहळू कुटुंबामधले वाद विकोपाला जात, रोजची कचकच, रोजची भांडणं, रोजचा मनस्ताप, रोजचं फ्रस्ट्रेशन आणि या सगळ्या गोष्टी कुठेतरी बांध फुटून गेला या सगळ्या गोष्टींचा. जे काही समोर येत आहे त्या पद्धतीने आयफोन वगैरे असेल, कारण थोडंफार असेल त्याच्यात, पण हे जे काही गोष्टी फ्रस्ट्रेशन आणि या सगळ्या गोष्टी आल्या आणि मग तो जिथं त्या डोंगरावरती उभा राहिला जीव देण्यासाठी, त्याची आई त्याला विनवणी करते की हे मंगळसूत्र मी काढून फेकतो, नाही राहणार मी तुझ्या बापासोबत, पण तू जीव देऊ नको. तो बाप त्याला धरायला जातो. याचा अर्थ त्यांच्या कुटुंबातला वाद इतका विकोपाला गेला, इतक्याला गेला. आज सगळं कुटुंब संपलंय आणि त्यांच्या घरामध्ये फक्त एकटा कुत्रा उरलाय. जो कुत्रा ती वाट बघतोय ती कधी येत आहे. अख्खं घर सामसूम अगदी होऊन गेलंय. ही घटना तुम्हाला एकच शिकवते की तुमचे का असे ना, ते जर चुकीचे असतील बाजूला करून टाका. कोणाची गरज नाही. समाज काय म्हणतोय काय नाही त्याकडे लक्ष देऊ नका. समाज मेल्यानंतर, तुमचं घर खाली झाल्यानंतर तुमच्याकडे ढुंकून देखील पाहणार नाही, एवढं लक्षात असू द्या. आणि हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. आज त्यांचं घर बंद आहे, त्या घरामध्ये कुत्रा आहे, त्याला त्या घराचं दार देखील कोणी खोलणार नाही किंवा तिथे जाऊन 2 दिवस चर्चा होईल, तिसऱ्या दिवशी सगळं जैसे थे. कोणी या मातीतून देव निघून गेले म्हणून इथं कोणी जगण्याचं राहिलं नाही किंवा कोणी मरून गेलं नाही. आपोआप सगळे आपापल्या याच्यामध्ये धुंदीत जगतायत. त्याच्यामुळे तुम्ही गेल्यानंतर किंवा आपण दुसऱ्याचा विचार करायला पाहिजे, ह्याचा त्याचा विचार करायला पाहिजे, अशा जर पद्धतीत तुम्ही राहत असाल, तुमची काही गरज नाही अशा पद्धतीत राहायची. कारण आजकाल या गोष्टींना फारसं महत्व नाहीये. काळ तो गेला जिथं अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले नुसत्या घरच्या वादांमध्ये, नको असल्या फालतू गोष्टींमुळे. आता ते आपल्याला करायचं नाहीये. आता सक्षम व्हा, चांगले राहा. जो चुकीचा असेल त्याला बाजूला करा. चुकीला चूक, बरोबरच्याला बरोबर हे म्हणण्याची धमक ठेवायची. मग तो कोणी असो, आपला बाप असे नका, आपला आजी असे नका, आजी असे कोणी असू द्या. चूक आहेस तू हे चुकीचं केलंस आणि तू हे चुकीचं केल्यामुळे आमच्या कुटुंबामध्ये अशी भांडणं होत आहेत. त्याच्यामुळे तू याच्या पुढे हे करायचं नाही. आणि जर करायचं असेल तर आमच्या कुटुंबामध्ये तू राहायचं नाही. ही सरळ स्पष्टता आपल्या सर्वांमध्ये आली पाहिजे. कुठेतरी एकामेकाच्या गोट्या चोळण्यासाठी नको तसल्या फालतू गोष्टी करून कुठेतरी शर्टाची बटणं एकदा चुकीचं लागले की खाली चुकीची लागत जात आहेत. पुढच्या पिढ्यांना त्याचा त्रास, पुढच्या तरुणांना त्याचा त्रास, सगळ्या घराला त्रास. समाधान नावाची गोष्ट नाही. या असल्या फॅमिलीज आणि असली कुटुंब या असल्या पद्धतीनं म्हणजे त्यांचं जगण्यात काही अर्थच नाही असं मला तरी वैयक्तिक वाटतं. हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं या सगळ्या विषयाबद्दल मला आवर्जून कळवा. बोलायला फार मोठी गोष्ट आहे, फार आपण बोलू शकतो. या सगळ्या महत्वाचा विषय, सामाजिक विषय, म्हणजे अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. मी अनेक वर्षांपासून या गोष्टींचा अभ्यास करतोय आणि कुटुंबांवरती अभ्यास करतोय. मी माझ्या वैयक्तिक कुटुंबाचा देखील अभ्यास करतो. असं नाही की आपल्या बुडाखाली काय अंधार आहे तो दाखवावा. मी देखील माझ्या कुटुंबाचा व्यवस्थित अभ्यास करतोय. मला याचा चांगला अनुभव आहे की नक्की काय केल्यानंतर काय होतं ते. पण आमच्याकडे आहे धर्मज्ञान की जे आम्हाला शिकवतं की कुठे काय करायचं, कुठे थांबायचं, कुठे बोलायचं, कुठपर्यंत जायचं. या सगळ्या गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्यात आणि त्या आमच्या धर्मातून किंवा आमच्या ग्रंथातून आम्हाला त्या मिळाल्यात. त्याच्यामुळे आम्हाला समजतंय किंवा आम्ही या सगळ्या गोष्टींपासून कुठेतरी वाचून एका बाजूला आहोत. त्याच्यामुळे हे प्रत्येकानं ज्ञान घ्यावं आणि या घटनेतून थोडंसं शिकावं.